नांदेडमध्ये संतप्त गावकऱ्यांनी अतुल सावेंचं वाहन अडवलेलं आहे। ही दृश्य सध्या आपण पाहू शकतोय। पोलीस प्रशासनाकडून गावकऱ्यांना बाजूला सारण्याचं काम सध्या सुरू आहे। ही दृश्य तीच आहेत ज्या ठिकाणी अतुल सावेंचं वाहन हे गावकऱ्यांकडून अडवण्यात आलंय। गावकऱ्यांची समजूत घालतानाची दृश्य सध्या आपण पाहू शकतोय। ही घटना आहे नांदेडमधली। नांदेडमध्ये संतप्त गावकऱ्यांनी अतुल सावेंचं वाहन अडवलंय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी संजय सूर्यवंशी। संजय, काय सांगाल, नेमकी गावकऱ्यांची मागणी काय आहे आणि कशा करता गावकऱ्यांनी हे त्यांचं वाहन अडवलंय? निश्चितच नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हसनाळ रावणगाव या परिसरामध्ये मोठा पूर आला होता आणि या पुरामुळे संपूर्ण गाव जे आहे ते रावणगाव हसनाळी गाडल्या गेलं। 5 जणांचा मृत्यू देखील याच्यामध्ये झाला होता। परंतु पालकमंत्री यांचं काम होतं लवकर या गावात येणं आणि मदत करणं। परंतु 7 दिवसानंतर पालकमंत्री अतुल सावे हे या गावात पोहोचले आणि गावकऱ्यांनी त्यांच्या समोर आपला रोष व्यक्त केला। अद्याप कुठलीही शासनाची मदत या ठिकाणी पोहोचली नसल्याचं गावकऱ्याचं म्हणणं आहे, असा आरोप आहे। आणि असं म्हणत गावकऱ्यांनी पालकमंत्री अतुल सावे यांची गाडी अडवली। दरम्यान पालकमंत्री अतुल सावे गावात पोहोचतात अशोक चव्हाण, खासदार अशोक चव्हाण देखील त्यांच्यासोबत होते। त्यावेळेस देखील गावकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांचा रोष आहे जे गावकऱ्यांचा त्यांनी त्यांच्या समोर व्यक्त केलेला आहे घोषणाबाजी देत। आणि अतुल सावे यांच्या समोर गाडीच्या समोर गावकरी आडवे आले आणि त्यांनी आक्रमक भूमिका घेतली। कुठलीही मदत आम्हाला आतापर्यंत मिळाली नाही, असा गावकऱ्यांचा आरोप आहे। नक्कीच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण हा आक्रोश पाहू शकतोय। पावसात जे नुकसान झालं, शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं, त्यावरून न्यायाची मागणी अतुल सावेंकडे करण्यात येते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।